The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये मी राहुल ढोले आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आपला जो प्रवास सुरू आहे ॲस्ट्रो डिकोडेड मध्ये ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजींसोबतचा तो आपण आता तसाच पुढे सुरू करूयात. मागच्या वेळेस आपण ग्रह आणि त्यांचे जे परिणाम आहेत तर ते पाहिले होते, आणि आताचा जो एपिसोड आहे गुरुजी, तर ते कुंडलीतले जे 12 ग्रह आहेत त्यांचं भाव किंवा त्यांचं स्थान याविषयी आपण डेडिकेट केलेला आहे. सो पहिलाच प्रश्न मी तुम्हाला आता विचारतो की ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह कोणती, म्हणजे 12 स्थानं कोणती आहेत आणि प्रत्येक स्थान कशाचं प्रतिनिधित्व करतं? आता 12 स्थानं मी सांगितले का संपूर्ण मानवी जीवन त्या 12 स्थानांमध्ये एक प्रकारे संपूर्ण समर्पित आहे ग्रहांच्या दृष्टिकोनातून. जसं पहिलं स्थान तुम्हाला मी म्हटलं स्वभाव, जीवनामधले असणारे एक प्रकारचं वैयक्तिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणवैशिष्ट्य, कसा स्वभाव, कसं वागणूक, राहणीमान, एक प्रकारचे लाईफस्टाईल, त्याचा स्वभाव वैशिष्ट्य हे त्याच्यातून समजतं. आणि कुंडलीतलं हे मुख्य स्थान, त्याला लग्नेश म्हणतात. लग्नेश म्हणजे लॉर्ड ऑफ एनी हॉरोस्कोप. तो जितका मजबूत असेल तितकं जीवन छान असतं. म्हणजे एखाद्याची कुंडली बघितली तर त्याचं लग्न स्थान बघून तुम्हाला एक पटकन लगेच ज्याला म्हणू शकतो की याचं लाईफ असं चाललेलं आहे. ज्याचा लग्नेश पॉवरफुल असतो म्हणजे लॉर्ड ऑफ हॉरोस्कोप, लग्नेश मंगळ भाग्यात ही व्यक्ती अत्यंत जीवन सुखी असते. म्हणजे समजा मंगळ तुम्हाला भाग्यस्थानात दिसलं, समजून घ्यायचं ही व्यक्ती, बाकीचे ग्रह तर सर्व हे नंतरचा विचार झाला, पण पहिला झटक्या सांगते की ही अत्यंत सुखी माणूस आहे. मंगळ भाग्यस्थानात म्हणजे किती वेळा? कोपऱ्या इकडे कोण स्थानामध्ये, म्हणजे 9 आकडे 1 2 3 4 5 6 7 8 9. कोणत्याही लग्न, आता इथे आपण पहिले घेतलं, पण कोणत्याही कुंडलीमध्ये आपण आता पुढे जसं पुढे राहणार तर त्याप्रमाणे तो लग्नेश जर भाग्यात असते त्याला त्रिकोण स्थान म्हणतात, भाग्यस्थान इकडे असतं, तर ती व्यक्ती सुखी असते. दुसरं चांगलं स्थान कोणतं? दशमस्थान, ज्याला प्रोफेशन हाऊस म्हणतात. लग्नेश दशमात असेल असे लोक त्यांच्या व्यवसायात किंवा व्यापारात अत्यंत निपुण असतात, एक्सपर्ट असतात आणि प्रचंड आर्थिक स्थितीत चांगला पैसा कमवतात. लग्नेश दशमात म्हणजे प्रत्येक कुंडलीतली वैशिष्ट्य, म्हणजे लग्नेशला इतकं महत्व दिले स्थानामध्ये. गुरुजी, प्रत्येक कुंडलीचा लग्नेश वेगळा असतो की? लग्नेश वेगळाच असणार ना. जसं आता एखाद्याची कुंडली मेष लग्नाची आहे तर मग त्याचा जो 12 वेगळे प्रत्येक लग्न कोणतं ना कोणतं प्रत्येकाचं असतं. काहींचं वृषभ असेल तर वृषभचं लग्न शुक्र झालं, तर शुक्र कोणत्या स्थानात आहे? शुक्र भाग्यात असेल तर चांगलंच आहे, पण शुक्र कोणत्या स्थानात आहे त्याप्रमाणे तो फल देणार. म्हणजे अशा व्यक्तींचं ज्याच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानाचा जो मालक अधिपती आहे, लॉर्ड कुठे बसलेला आहे, तो कुठे बसला आहे त्याप्रमाणे जीवनाची आपल्याला स्थिती समजते. त्यामुळे हे लग्नस्थान त्या अर्थाने महत्वपूर्ण. दुसरं आहे धनस्थान, ज्याला आपण धनस्थान, पैशाचं स्थान. या व्यक्तीकडे आयुष्यात संपत्ती कशी, किती पैसा असेल, किंवा व्यक्तीकडे बसल्या तर बघितलं का तो काही म्हणत असेल लक्ष येतं का याच्याकडे संपत्ती किती आहे. धनस्थान जितकं प्रभावशाली असेल तितकी संपत्ती चांगली असते. धनस्थान जर शनी सारखा ग्रह असेल तर अशा लोकांकडे बँक बॅलन्स खूप असतो. बापरे, म्हणजे तिथं लक्ष दुसऱ्या घरात धनसंचय, ज्यांच्या कुंडलीत शनी धनस्थानात लगे लक्षात येतं की या माणसाचा बँक बॅलन्स हा कॅश मध्ये खूप आहे पैशाचे. म्हणजे जे मोठमोठे व्यापारी किंवा जे काय कोट्यावधी रुपये पडलेले अशा प्रकारची लोक तुम्हाला सापडतात, जे शनीला अतिशय म्हणतात ना प्रभावशाली घाबरतात किंवा हे करतात. त्यांच्यासाठी बघा गुरुजी काय सांगतायत की तो जर द्वितीय स्थानी असेल तर त्याच्यावर तुमची सांपत्तिक स्थिती लगेच. त्यामुळे सांगायचं होतं कुंडलीमध्ये कलियुगामध्ये ज्याच्या कुंडली शनी प्रभावशाली आहे असे लोक चांगल्या प्रकारे जीवन जगतात. म्हणून धनस्थान त्या अर्थाने मान्य करतात. धनस्थानावर माणसाची आर्थिक कोच समजते. तिसरं स्थान जे आहे हे आपल्याला भाऊबंधांचं स्थान आहे, ज्याला बहिणी भावंड किती असतील, बहिणी किती असतील त्याविषयी, म्हणजे ते कसे असतील का किती असतील हे पण समजतं. साधारण कसे असतील, किती असतील, त्यांच्याबरोबरचे संबंध कसे असतील याविषयी आपण सगळा उपाव तिसऱ्या स्थानावर घेतो, ज्याला आपण दुसऱ्या अर्थाने पराक्रम स्थान सुद्धा म्हणतो. म्हणजे ही व्यक्ती आयुष्यात किती प्रकारची एक प्रकारचे पराक्रम म्हणजे एक चांगल्या प्रकारचे आयुष्य जगण्याची धडपड यशस्वी करेल हे तुम्हाला तृतीय स्थानावर समजतं. नंतर चतुर्थ स्थान त्याला सुखस्थान म्हणतात. आयुष्यात या व्यक्तीला स्वतःचं सुख, हॅपीनेस किती मिळेल, तसंच त्याला
प्रॉपर्टी स्थान पण म्हणतात, म्हणजे स्वतःची वास्तू असेल का, स्वतःचं घर असेल का. सुख म्हणजे जीवन जगताना सुखाच्या ज्या आपल्या कल्पना आहेत, म्हणजे जे तुम्हाला गाडी लागणार आहे, कार असो, बंगला असो, घर बंगला असो. पाहिजे आम्हाला, फ्लॅट नाही, बंगला म्हणा, फ्लॅट म्हणा, म्हणजे जीवन जगण्याची असणारी एक चांगली स्थिती, सुख ही जी संकल्पना आपण मानवी जीवनात मान्य करतो ती चतुर्थ स्थान म्हणतात, किंवा याला मातृस्थान पण म्हणतात. म्हणजे आईचे संबंध कसे असतील हे पण समजतं. म्हणजे प्रत्येक स्थान काही नातेसंबंध पण दाखवतं आणि जीवन जगण्यासाठी असणाऱ्या गोष्टी, व्यावहारिक गोष्टींचं पण. तर मातृस्थान पण आहे आणि सुखस्थान. 5वं स्थान आहे याला संतती स्थान. म्हणजे या मुलाला, या व्यक्तीला जीवनात संतती केव्हा होईल, कशी होईल, किती होईल, केव्हा होईल, हे संपूर्ण निदान त्याच्यातून होतं. म्हणून बऱ्याचदा पंचम स्थान शुभ असेल तर लग्न कार्यात कुंडली मॅच करताना पंचम स्थानाचा विचार बघितला जातं. कारण अपत्य होईल की नाही. अनेक लोक आपण निसंतान पाहतो, हल्ली आजकाल ते फार आहे. पण त्यावेळेस आपण बघा कुंडल्यांचा अभ्यास केला, संशोधन केलं तर त्यांचे पंचम स्थान दूषित असतात. पापग्रह, वाईट ग्रहांनी दूषित असतात. राहू असेल किंवा केतू असेल किंवा अशुभ युती असतील, ते विलंब होणे, टेस्टिव्ह बेबी करा, प्रॉब्लेम्स खूप होतात. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला संतती होण्यास अनंत अडचण येतात. ते पंचम स्थान. याला दुसरं रोमॅन्टिक स्थान पण म्हणतात. म्हणजे संतती स्थानासोबतच रोमॅन्टिक निस्पंद दाखवतो. म्हणजे ही व्यक्ती किती रोमॅन्टिक असेल, आपल्याला म्हणजे रोमांस स्थान फार आयुष्यात महत्वाचं आहे. बरोबर. कारण शेवटी व्यक्ती तिशी असेल तरच संतती, प्रजनन क्षमतेच्या गोष्टी या आयुष्यात निर्माण होतात किंवा संतती होते. बरोबर. अनेक लोक आपण पाहतो का त्याच्यात जर शनी असेल तर असे लोक अत्यंत नीरस असतात. म्हणजे एकदम मला वाटतं मग ते अध्यात्माकडे जास्त वळतात. हा, आध्यात्मिक कल असतो, प्रेम, भावना. आणि नेमकी त्याच्या बायकोचा शुक्र आधीत असेल तर मग तिचे खाण्याचे म्हणजे तो एकदमच वृक्ष आणि बायको एकदम romantic. तर म्हणून कुंडली बघताना मॅचिंग करताना या सगळ्या गोष्टींचा उपाय करायला. तर ते पंचम असतं. षष्ठ स्थानाला आरोग्य स्थान, हेल्थ हाऊस. म्हणजे या व्यक्तीचं आयुष्यात आरोग्य कसं आहे, जे अत्यंत महत्वाचा विषय जीवनातला असतो, बरोबर, त्याला षष्ठ स्थान. याच्यावर मामा बघतो, आपले मातुलकुळ जे असतं त्याच्यावर ते घर कळतं की षष्ठ स्थानावर मामा, मातुलकुळाचा, मॅटर्नल जे काही गोष्टी असतात त्याचा एक आपल्याला बोध होतो किंवा माहिती मिळते. सप्तम स्थान एक असतं जे पत्नी स्थान मानण्यात येते. म्हणजे या व्यक्तीला बायको कशी मिळेल, प्रेम विवाह येईल का अरेंज मॅरेज येईल, याचा आपल्याला उल्लेख सप्तम स्थानावर समजतो. त्यामुळे सप्तम स्थान त्या दृष्टीने फार महत्वाचं मानलं जातं. एका व्यक्तीचं एक लग्न होईल की 2 लग्न हे पण त्याच्यावर समजतं की बाबा लग्नात कितपत त्याचे मधुर संबंध बायको बरोबर असतील किंवा नसतील, किंवा डिवोर्स होईल, हे सगळं सप्तम स्थान, ज्याला मॅरेज हाऊस म्हणतात. नंतर अष्टम स्थान जे आहे हे मृत्यू स्थान किंवा गूढ स्थान. म्हणजे मृत्यू केव्हा होईल, कशा स्थितीत होईल, किती आयुष्ययोग आहे, हे सगळं त्याच्यावर समजतं. अष्टम स्थान. नंतर नवम स्थान जे भाग्यस्थान मी तुम्हाला बोललो, हे सगळ्यात सुप्रीम स्थान आहे आपल्या कुंडलीमध्ये. याच्या असणारे ग्रह आयुष्यात खूप संधी देतात माणसाला, अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात त्याच्या जीवनात, ज्यामुळे त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी संधी, प्रगती होण्यासाठी संधी देते. त्याला भाग्यस्थान म्हणतात. परदेश प्रवास हा भाग्यस्थान म्हणून पाहिला जातो. परदेशात भेटी देणे, परदेशात जाणे, परदेशात राहणे, वास्तव्य करणे या संबंधी या स्थानाचं महत्व, किंवा आयुष्यात संधी निर्माण करणे, भाग्योदय होणे. दशम स्थान ज्याला प्रोफेशन हाऊस म्हणतात. म्हणजे व्यवसाय, कर्म, आर्थिक आपले असणाऱ्या गोष्टी, याचं स्थान म्हणजे दशम स्थान. ते त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानण्यात येतं. नंतर लाभस्थान, जीवनात होणारे लाभ, 11वं स्थान लाभस्थान म्हणतात. किंवा मैत्री, मित्रमंडळी कशा असतील, मित्रांमुळे फायदे होतील का तोटे होतील, हा म्हणजे संगत दोष आहे किंवा मित्र असतात ते खूप तोटे, किंवा मित्रांमुळे कर्ज झालं किंवा मित्रांनी आपल्याला कर्जात लोटलं किंवा धोका दिला, हे जे प्रकार असतात सगळे रिलेशनशिप मधले धोके किंवा त्या संबंधित आलेले एक निगेटिव्हिटी, कारण हे पण महत्वाचं आहे. तर याला लाभस्थान म्हणतात. सगळ्या प्रकारचे लाभही समजतात आणि त्या बाबतीतले असणारे असं निगेटिव्हिटी. आणि शेवटचं स्थान ज्याला मोक्ष स्थान म्हणतात किंवा थोडक्यात व्ययस्थान म्हणतात. आपल्याकडून होणारे खर्च कोणत्या स्वरूपातले जास्त आयुष्यात असतील ते व्ययस्थान सांगतात. किंवा आध्यात्मिकता असेल तर व्यक्ती मोक्ष मार्गाला आहे, ही भौतिक जीवनात महत्वाची जास्त विचार करते किंवा ही आध्यात्मिक जीवनात महत्वाची, ते त्याच्यावरून समजतं. आणि एकूण लाईफस्टाईल पण त्याच्यातून लक्षात येते. असे हे विविध स्थानांचे आपल्या जीवनविषयक प्रवासात ज्या ज्या गोष्टीचे अंग आहेत आपल्या जीवनात, ते सगळे संपूर्ण याच्या 12 स्थितींमध्ये कव्हर होतात. म्हणजे कोणी एखादा जेव्हा प्रश्न विचारतो तर त्या दृष्टीने त्या प्रश्न त्या विशिष्ट स्थानाशी कॉन्सन्ट्रेट होऊन त्याविषयीचं निदान
कोणताही तज्ञ ऍस्ट्रॉलॉजर करतो, ज्योतिषी करतो आणि त्याला त्या दृष्टीने सल्ला देतो. गुरुजी, आता हे घरांचं खूप छान सांगितलं तुम्ही की एकदम की कुणीही जरी बघत असेल की ज्याला ज्योतिषशास्त्राविषयी पण फारशी माहिती नाही किंवा कदाचित विश्वास पण नाही, पण त्याला हे सिंपल जर असं ह्या पद्धतीने सांगितलं ना तर कदाचित त्यांच्या लक्षात हे येईल की एकदा बघायला काय हरकत आहे की. आणि त्याच्याच म्हणून आता पुढचा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे की वेगवेगळ्या घरांमध्ये ग्रहांच्या स्थानाचा आपल्या जीवनाच्या विविध क्षेत्रांवरती कसा परिणाम होतो. तेच सांगितलं का प्रत्येक ग्रहाला प्रत्येक कोणत्या स्थानात आहे. मी बोललो लग्नेश जो आहे तो भाग्यात असेल तर असे लोक अत्यंत भाग्यवान असतात, परदेशात बरेच दिवस राहतात किंवा ज्या क्षेत्रात राहतात तिथे आर्थिक स्थिती त्यांची कायम चांगली राहते, त्यांना झगडावं लागत नाही. प्रत्येक स्थानाचं तसं आहे. तर कोणता ग्रह त्याच्यावरती अवलंबून असतं. मंगळ असेल तर तो दशमात असेल तर असे लोक डॉक्टर होतात चांगले. दशमातला मंगळ उत्तम डॉक्टर घडवतो. अर्थात त्याला दुसरे रिलेटेड ग्रहयोग पण बघावे लागतात. दश महादशांचा विचार त्याच्यात करावा लागतो. पण एक ढोबळ मानाने बघायला गेलं किंवा लग्नेश जो आहे तो तुम्हाला समजा लाभस्थानात असेल तर असे लोक उत्तम व्यापारी होतात. प्रत्येक बाबतीत आपला फायदा काय असेल तर ते करतील, ते नाही करणार. व्यापारी तत्व जे बरोबर आहे, तो स्वभाव त्यांच्या व्यापारी तो येतो. लग्नेश तुमचा कुंडलीचा राजा जो आहे हा समजा अष्टमात असेल तर बऱ्याच वेळा अनेक धंदे करतात तरी ते यशस्वी होत नाही. लोक येऊन सांगतात अहो आम्ही 10 धंदे केले, काही कुठेच यश आलं नाही. मग तेव्हा लक्षात आलं याचं लग्न आहे अष्टमात. मग त्यावेळेस जरा सांगायला लागतं तू हे नको करू, मग तू काही वेगळा त्याला सल्ला द्यावा लागतो. बाकीची ग्रहस्थिती किंवा आर्थिक स्थिती चांगली कशी होईल ते त्यावरून सुद्धा लागतं. म्हणजे प्रत्येक तुम्ही जसं म्हटले की मग ग्रह हा कोणत्या स्थानात आहे त्याहून त्याची जीवनातील एक प्रकारची दिशा कळते. हा आयुष्यात किती यश मिळू शकतो, कितपत मिळू शकतो किंवा याच्या बाबतीत काय घडू शकतो, असं हे संपूर्ण ग्रह आणि त्याचे परिणाम आपल्याला दाखवतात. आणि काय काय लोक तर असे असतात ना की जसं तुम्ही एकदा म्हटलात आता की काही जण 10 व्यवसाय करतात पण ते चालत नाही. आणि काही जण असे असतात की एकच माणूस आहे, तो ज्या व्यवसायाला हात लावल तो व्यवसाय एकदम चालतो. लग्नेश लाभार्थ अशा लोकांचं कोणत्या डागा आणि तो जो शुभग्रह असेल तर तो काही करेल, 3-4 धंदे करेल, सगळीकडे यश आहे. आणि असे पण लोक पाहिले. मग जे आपण असे म्हणतो मुकेश अंबानी, लग्नेश जो आहे हा लाभस्थान आहे. अनेक धंदे आता मोठ्या रिलायन्स पेट्रोकेमिकल म्हणा, काय नाहीये, टेलिकम्युनिकेशन आहे, सगळंच म्हणजे त्यांनी केलं. किंवा रतन टाटा का भाऊ कशाने मीठ पासून सगळं बनवतात, काय बनवत नाही असं सांगा टाटा. म्हणजे अशा लोकांचे लग्नेश अत्यंत ताकदवर असतात जे लाभस्थानात असतात. का व्यापारात त्यांना कुठे हात घातला तरी यश मिळतं. तर असे ग्रहांची गुणवैशिष्ट्य आता म्हणजे खरं तर तुम्ही या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे ऍक्च्युली की ज्योतिषशास्त्रात लग्न आणि लग्न कुंडलीचं काय महत्व आहे. तर आपण मग बोललो की लग्नेश फार अत्यंत प्रभावशाली असतो. या संपूर्ण कुंडलीत लग्नेश ताकदवर असेल तर माणसाची जीवन जगण्यासाठी असणारी क्षमता ही व्यवस्थित टिकून राहते जोपर्यंत तो जिवंत आहे. मग तो 90 वर्ष जगो, 85 वर्ष जगो का 80 वर्ष जगो, तोपर्यंत त्या असणाऱ्या स्वतःच्या कमाईचा पूर्ण उपभोग घेतो किंवा त्याला त्या गोष्टीची आनंदमय रीतीने त्याचा आनंद घेता येतो. एखाद्याने स्वतः निर्माण केलेली संपत्ती लग्नेश चांगला असेल, कुंडली शुभ स्थितीत असेल, शुभ भावात असेल, म्हणून लग्नेश कुंडलीत प्रभावशाली असणं अत्यंत आवश्यक आहे. तो जर बरोबर नसेल तर मात्र आयुष्यात बऱ्याच वेळा निगेटिव्हिटीला सामना करावा लागतो. म्हणजे आपण म्हणतो ना का मग मी 10 कोटीच्या बंगल्यात बसलोय पण मला साखर खायची नाही, गोड खायचे, डायबिटीज आहे, मला बीपी आहे, काय उपयोग आहे तेवढ्या पैशांचा. त्यावेळेस असं म्हणायचं की बाबा लग्नेश हा शुभ नाही, त्यामुळे त्याला जीवनात अशा व्याधी जडलेल्या आहेत आणि ते जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही उत्तम स्थिती असो. त्यामुळे लग्नेश हा कुंडलीतला आत्मा आहे जो कुंडली नियमन करतो, ज्याला लॉर्ड ऑफ हॉरोस्कोप असं म्हणतात. आणि कधी कधी असं होतं की काही लोक असे असतात की त्यांना त्यांच्या संपत्तीचा स्वतःला उपयोग होत नाही पण आफ्टर म्हणजे त्यांच्या नंतर त्यांची येणाऱ्या पिढीला फायदा होतो. असं पण आहे. त्याचं कारण तेच आहे की नंतरच्या पिढीचा लग्नेश प्रभावशाली असतो. जो पूर्व किंवा एक वारसा हक्काने मिळालेल्या संपत्ती तो फायदा मिळतो. आणि ती पण कुंडलीत ते वारसा हक्काचं स्थान तुम्हाला मी म्हटलं का ते दिसतं, जे आपल्याला कुंडलीतून लक्षात येतं की बाईला वारसा हक्काने, ज्याला अष्टम स्थान वारसा हक्काने किती गुप्त म्हणतो मला गुढ स्थान, मृत्यूस्थान पण ते आहे आणि गुढ स्थान पण आहे. का वारसा हक्काने मिळणारी संपत्ती त्याच्यात दिसते. जेवढं अष्टमस्थान बलवान असेल, लोक म्हणतात ते मृत्यूस्थान वाईट आहे, वाईट नाही, ते अत्यंत ताकदवर आहे. वारसा हक्काने मिळणारी संपत्ती, कोट्यवधी रुपयाची संपत्ती जर अष्टमस्थान बलवान असेल तर अशा लोकांना मिळते.
असं बोललो. बापरे. मला वाटतं हाही प्रश्न त्या संदर्भात आहे की प्रत्येक स्थानाचा पर्सनल डेव्हलपमेंट किंवा करिअर, नातेसंबंध, आरोग्य, डेव्हलपमेंट करिअर बोललोच माझे की बाबा शिक्षण स्थानाचा तुम्हाला संबंध बघावा लागेल. मग ते तुम्हाला करिअर कोणती शासकीय नोकरी पाहिजे आहे का व्यापार क्षेत्रात काम करायचं आहे त्यानुसार ते का इंजिनिअरिंग करायचं आहे का IT कम्प्युटर करायचं आहे का अजून BPA करायचं आहे, हे सगळ्या गोष्टींचा एक आपल्याला अंदाज पंचम स्थान शिक्षण स्थानावर येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार या तिथून या कुंडलीमध्ये केलेला ब्लू प्रिंट वरनं तो करता येतो. त्याविषयी मार्गदर्शन पण सांगता येतं आणि त्याप्रमाणे तुम्ही वागले तर तुमचं इझिली सक्सेसफुल जीवन आणि सेटलमेंट फास्ट होतं. म्हणजे आता एक्झाम्पलची गरज आहे आता, म्हणजे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो की विशिष्ट स्थानात जर ग्रह असतील तर म्हणजे विशिष्ट ग्रह विशिष्ट स्थानात आहेत तर व्यक्तीच्या जीवनावर किंवा त्याच्या एक्सपिरियन्सवर एकंदरीत लाईफ वरती कसा परिणाम होतो याचं एखादं उदाहरण सांगता येईल? तुम्हाला बोललो मग किंवा धनस्थानात शनी आहे, संचय भरपूर असतो. तृतीय स्थानात मंगळ असेल म्हणजे ज्याला आपण तृतीय स्थान म्हणतो. तृतीय स्थान तुम्ही सांगितलं होतं पुढचं. भाऊ बहिणीचं हा ते तर अशा लोकांना मंगळ असेल तिथे तर अशांना भाऊ आणि बहिणीचं प्रचंड सहकार्य मिळतं, चांगली साथ मिळते तिथे जर मंगळ असेल. मदतीला कधी धावून येतात. त्याला कारक म्हणतात, म्हणजे त्या स्थानाचे ते ओरिजिनल ग्रह आहे. चतुर्थ स्थानात चंद्र असेल तर अशांना सगळ्या प्रकारचे सौख्य म्हणजे स्वतःची वास्तू असते, स्वतःचं घर असतं, प्रॉपर्टी असते, आईचे संबंध चांगले असते. पाचव्या स्थानात रवी असेल तर अशांना संततीपासून चांगला लाभ होतो किंवा अशांना पुत्र संतती लगेच होते ज्यांना लोक जीवनात आवश्यक असते. पंचम स्थानामुळे सगळ्या आपल्याला विविध प्रकारचे अधिकार आयुष्यात प्राप्त होतात. षष्ठ स्थान आरोग्य आहे, तर ते समजा तुम्हाला षष्ठ स्वर राशीचं असेल म्हणजे तिथे बुध असेल समजा तर अशा लोकांना उत्तम आरोग्य असतं. किंवा षष्ठ स्थानाला गुरुची दृष्टी असेल अशांना काही शारीरिक त्रास नसतो, उत्तम आरोग्य राहतं. मग तिथे पापग्रह असतील तर काही नाही काही व्याधी असतात. षष्ठ स्थानात शनी असेल तर हृदयविकार, सगळ्यात जास्त जगात जे पेशंट आहे ते सगळे तुम्हाला कुंडल्या बघितल्या त्यांच्या साधारणतः ते ऍव्हरेज दिसेल, कार्डिओ प्रश्न असलेले लोक जास्त. सप्तम स्थान असेल, सप्तम स्थानात जर शुक्र असेल तर अशाला सुंदर बायको मिळते. सप्तम स्थानात चंद्र शुक्र युती असेल तर अधिक सुंदर बायको आणि अत्यंत उत्तम वैवाहिक जीवन अनुभव असेल. असे हे ग्रह त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहस्थितीनुसार आयुष्याचा आपल्याला एक अंदाज येतो का कोणता ग्रह कुठे असताना कोणतं ताकद देतो. आता हे मी जे सांगतो हे सगळे पॉझिटिव्ह दाखवते, हे असंच असतं असं नाही. याच्यात बऱ्याच वेळा उलट्या पालट्या गोष्टी होत असतात आणि आता पुढच्या याच्यामध्ये पुढच्या एपिसोड मध्ये आपण गुरुजींना ते विचारणार आहेत की गृहदृष्टी किंवा प्रभाव किंवा ग्रह दशा म्हणतो आपण तर ते काय आहे, त्याचे अर्थ काय आहेत हे आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत. सो ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी यांच्यासोबतचा ज्योतिषशास्त्राचा जो प्रवास सुरू आहे तो आता या क्षणी मी थांबवतो आहे. आणि पुढच्या एपिसोड मध्ये आपण जसं मी आता सांगितलं की ग्रहदृष्टी प्रभाव किंवा त्यांचे अर्थ ग्रहदशाचे अर्थ हे आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत. तुम्ही आम्हाला बघतायत व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आणि शोचं नाव आहे ॲस्ट्रो डिकोडेड. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. मनापासून धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.